एजे, मला वाटतं आपण यशला पण न्यायला हवं. आपण तिथे आधी पोहोचूया, मग आपण बोलूया त्याला. ठीक आहे, मग मी नंतर त्याला कळवते मेसेज. चल. थँक्यू. काय चालू होतं तुमचं मगाशी? कधी? तू आणि लीला एकमेकांशी काय बोलत होतात? नाही, काही नाही. आम्ही असंच रॅन्डम गप्पा मारत होतो. रॅन्डम रॅन्डम काय बोलायचं असतं रे तुला तिच्याशी? यश, ती तुला खोदून खोदून काय विचारत होती? यश, पुन्हा ते मूर्खासारखे सिक्रेट प्लॅन्स वगैरे करू नका. ते सिक्रेट प्लॅन? हे बघ, असं काही नाहीये. आणि ना, पहिलं तर तू हे रॅन्डम अझम्पशन्स करणं प्लीज बंद कर. रॅन्डम असम्पशन्स. यश, ती मुलगी तुझ्या डोक्यात काहीतरी वेडं वाकडं भरवत असते आणि तू आवत जातोस. तिच्या नादी लागून भलतं सलतं काय करू नकोस. हा, काही पहिली गोष्ट तर ना, लीलाबाईंनी माझ्या डोक्यात काहीही भरवत नाही. आणि मी काय आता लहान मुलगा राहिलेलो नाही. मी माझ्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेऊ शकतो. बघितलं ना, त्या बावळट मुलीच्या प्रेमात पडून काय छान निर्णय घेतला असते. ताई, मग तू माझ्या आयुष्याचे प्रत्येक डिसिजन कंट्रोल करणार आहेस का आता? कोणाचा मेसेज आहे? कोणाचा नाही. यश, 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 थांब. यश, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही असे सिक्रेट प्लॅन्स वगैरे करता, मला कळत नाही का? दुर्गा, बाळा, तुझं आणि लीलाचं पटत नाही. सतत बिनसत असतं. पण एक लक्षात घे ना, तुम्ही दोघी काही एकमेकींच्या वैरी नाही आहात. या घराचाच एक भाग आहात. तू मोठी आहे, समजून घे. हे रोजच्या घरामध्ये वादावादी बरोबर नाहीये. आजी, वाद घालायला मला सुद्धा नाही आवडत. तुम्हाला माहिती आहे, तो माझा स्वभावच नाहीये. आजी, सासू या नात्याचा फायदा घेऊन तिने आजपर्यंत आमच्याकडून जे जे करून घेतलं ते मी गपचूप सहन केलंय. अगदी त्या कॉटनच्या साड्या नेसून काय काय करायला लावलं आम्हाला, तेवढं अपमानित केलं. मी काहीही बोलले नाही, गपचूप सगळं करत राहिले. पण यशच्या बाबतीत नाही. अगं, यशच्या बाबतीमध्ये म्हणजे ती लीलाईंना जर असं वाटत असेल ना की त्या परस्पर त्याच्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकतात, यश माझा भाऊ आहे आजी. त्याच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार तिला नाहीच आहे. तुझ्याशी बोलून खरंच बरं वाटतंय ताई. पण मी आता ठरवलंय, मी अजिबात हरणार नाहीये. मी त्या विक्रांतला त्याची जागा दाखवूनच राहणार आहे. शाब्बास, हीच अपेक्षा आहे माझी तुझ्याकडे. अजिबात रडायचं नाही आणि घाबरायचं तर मुळीच नाही. आणि लक्षात ठेव, काही झालं तरी मी तुझ्या बरोबर आहे. बरं रेव, कॉफी करतेस का छान तू आमच्यासाठी? सगळे एकत्र कॉफी पिऊ, सगळ्यांचा मूड बरा होईल. हे जे
आपला संशय खरा ठरला. विक्रांत रेवतीला भेटला होता. ती म्हणाली तो तिची माफी मागण्याचा प्रयत्न करत होता. पण आपल्याला माहिती आहे विक्रांत कसा आहे. तो कुठलीही गोष्ट हेतूशिवाय करणार आहे. हिची मला तो खरंच खूप काळजी वाटते रेवची. हे बघ, तू काळजी करू नकोस. मी आहे ना, मी सांभाळून घेईन. ताई, कॉफी झालीये. आलो. हे बघ, हे सगळं माझ्यावर सोड. काळजी नको करू. चला. रेऊ, आणतेस ना ग? आले. थँक्यू. एक कप अजून. मीच बोलवलंय त्याला. आणि परफेक्ट टाइमवर आलाय. यश, रेवती, हे सगळं आत्ताच्या आता थांबायला हवं. आणि तुमचं लग्न झाल्यावर हे नक्कीच थांबणार आहे. त्यामुळे तुमचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवं असं मला वाटतं. एजे, मग आपण मावशी आई आणि बाबांशी बोलायला हवं. हो, बोलाच लागेल. पण एजे, दुर्गाताईचं काय? हो ना एजे, म्हणजे दुर्गा मॅडम हे सगळं कळल्यावर काय रिॲक्ट करतील याची मला पण भीतीच वाटते. तुमचं एकमेकांवर प्रेम आहे ना? हो. तर बस झालं. माझ्यासाठी तुमचं फ्युचर इम्पॉर्टंट आहे. दुर्गाशी मी बोले. दुर्गा, काय झालं? काही झालं की ती लीला लीला लीला. काय झालंय सगळ्यांना? आणि त्या लीलाने अशी काय जादू केली सगळ्यांवर की सगळे फक्त तिच्याच मनाचा विचार करतायत. आणि यशचे डोकं फिरलंय आता. फक्त त्या लीलाच ऐकतो आणि तिच्यामुळे माझ्याशी वाद घालायला लागलाय हा. मला कळते तुझी चिडचिड. खरं सांगू तर मलाही खूप राग येतोय. तू तरी खूप धीराने घेतेस दुर्गा. मी जर तुझ्या जागी असतो ना तर नक्कीच काहीतरी मोठं पाऊल उचललं असतं. पण काय करणार, नातीमध्ये येतात ना. पण ह्या सगळ्याचा विचार आपणच का करायचा? बाकी घरातले सगळे स्वार्थी वागतायत ना. बरोबर बोलताय तुम्ही किशोर.
किशोर यश माझ्याशी आजपर्यंत कधीच खोटं नव्हता बोलला, पण आता त्या लीलासाठी आणि तिच्या त्या बहिणीसाठी माझ्यापासून गोष्टी लपवायला लागलाय. किशोर मगाशी एजे लीलाला बाहेर कुठेतरी घेऊन गेले आणि सोबत यशला घेऊन गेलेत. माझी खात्री आहे की ते नक्कीच यश आणि त्या मुलीच्या लग्नाबद्दल बोलणी करायला गेले असतील. दुर्गा दुर्गा तू शांत हो दे. हे घे, पाणी पी. घे पाणी पी. मी तुला वचन देतो दुर्गा, तुझ्या मनाविरुद्ध काहीही घडू देणार नाहीये मी. हे जे न आणि त्या मूर्ख लीलाला हे कळत का नाहीये की यश माझा भाऊ आहे आणि त्याच्या लग्नाचा निर्णय फक्त मी घेणार आहे, दुसरं कोणीच नाही. दुसरं कोणीच नाही. विक्रांतला हवं होतं त्याप्रमाणे त्याला घरात घेतलंय. आता त्याचा प्लॅन लवकरात लवकर ऑन करावा लागेल. यश, कुठे गेला होतास यश? यश, मी तुला काहीतरी विचारलंय. कुठे गेला होतास तू? यश, तू परत त्या मुलीला भेटायला गेला होतास? ताई, तिचं नाव रेवती. यश, मी तुला शेवटचं सांगतेय, तिला विसर. तुम्हा दोघांचं काही भविष्य नाहीये. दुर्गा, तू हे एकटी नाही ठरवू शकत. ऑफकोर्स माझ्या एखाद्या गोष्टीला मान्यता नाहीये म्हणजे त्याला तुम्ही सपोर्ट करणारच. आता काय माझ्या वतीने तुम्ही यश आणि तुमच्या बहिणीच्या लग्नाची बोलणी करून आलात का? हे खरंय की आम्ही माझ्या माहेरी गेलो होतो, पण आम्ही काही लग्नाची बोलणी वगैरे नाही केलेली. हे फक्त मला सांगण्याकरता आहे. खरं काय ते मला चांगलंच माहितीये ना. तुम्ही माझ्या पाठीमागे माझ्या भावाला माझ्याच विरोधात भडकवता. अगं, कुठला विषय कुठे नेतेस तू दुर्गा? हे बघ, तू जसा यशच्या भल्याचा विचार करतेस तसंच मी सुद्धा यश आणि रेवतीच्या भल्याचाच विचार करतेय. दिसतंय ते मला. यशच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेण्याची परवानगी मी तुम्हाला दिलेली नाहीये. Useless. ताई, ताई, माझं ऐकून का यश, पण लिहिलं शांत राहा. हो, सगळं नीट होणार आहे. ओके, तू शांत राहा. एजे, आज ऑफिस मधनं लवकर कसे काय आलात? ऑफिसचं काम संपलं आणि तू अपसेट होतीस, तर वाटलं की तुला थोडा वेळ द्यावा. एजे, तुम्हाला एक गोष्ट विचारू का? म्हणजे मला असं वाटतंय की आमच्या बरोबर या घरात अन्याय होतोय. हो हो एजे, मला पण असंच वाटतंय. काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे
आधी काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण लीलाई आल्यापासून या घरात वेगळ्या गोष्टी घडायला लागल्यात. नक्की काय म्हणायचं? म्हणजे मागच्या वेळेला दुर्गा बहिणीने जेव्हा तुम्हाला ॲडमध्ये काम करायला सांगितलं होतं, तेव्हा तुम्ही आम्हा तिघींनाही शिक्षा दिली होती, कांदे कापायची. पण आता जेव्हा लीलाईने तुम्हाला ॲडमध्ये काम करायला सांगितलं, म्हणजे नुसतं काम करायला सांगितलंच नाही तर तुम्हाला नाचायलाही लावलं. हो. तुम्ही त्यांना काहीच शिक्षा नाही दिली. एक मिनिट. मी ऍड मध्ये डान्स केला, ही गोष्ट तुम्हाला कशी कळली? सोशल मीडियावर आहे जे. हो, म्हणजे मी पण बघितलं फोनवर तुम्ही ऍड मध्ये डान्स केला. लक्ष्मी, सरस्वती, तुम्ही असं का वागताय? आजी बरोबर आहे ना? आमच्या बरोबर पार्शालिटी होते असं नाही वाटत आहे का तुम्हाला? तुम्ही दोघी का सारखा सारखा असाच विचार करताय? म्हणजे आजी बघा ना, या घरात काही नियम होते आणि ते सगळेजण पाळायचे. जर कोणी नियम मोडला तर एजे त्यांना शिक्षा करायचे. पण आता नियम मोडले तरी एजे त्यांना शिक्षा करतच नाहीत. शिक्षा फक्त आम्हा तिघींनाच होते. ठीक आहे, मग तुम्हाला आता असं वाटतंय का की लीलाला पण शिक्षा व्हायला हवी? हो, म्हणजे नियम मोडला तर शिक्षा व्हायलाच हवी ना आजी. एक मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे लीलाने कुठलाही नियम मोडलेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मागच्या वेळेला शिक्षा झाली कारण तुम्ही माझ्याशी खोटं बोलला. सोशल कॉजच्या नावाखाली तुम्ही माझ्याकडनं ती ऍड करून घेतली. लीलाने असं काही केलं नाही. इनफॅक्ट मी स्वतः त्या ऍड फिल्म मेकर्सशी बोललो होतो. तुम्ही होता तिथे, राईट? इनफॅक्ट लीलानी जे केलं ते चांगलंच केलंय. तिला ऍड मधून जे पैसे मिळाले ते तिने अॅनिमल शेल्टर होमला द्यायचं ठरवलं. इनफॅक्ट लीला, that calls for celebration. सेलिब्रेशन? आपण सेलिब्रेट करायचं? काय करायचं? तुला माझ्यासाठी मला आवडणारा पदार्थ बनवायचा आहे. एजे, अहो हे कसलं सेलिब्रेशन? मला कुठे स्वयंपाक येतो? मला तर काहीच येत नाही. मी तुझ्यासाठी मला न येणारी गोष्ट केली तर तू माझ्यासाठी तुला न येणारी गोष्ट करू शकत नाहीस. एजे पण मला खरंच काही येत नाही. नेहमी आजीच मदत करता. बरं आजी, तुम्ही कराल ना मला मदत? हो. नाही लीला, यात कोणाचीही मदत घ्यायची नाही. एक्सक्यूज मी. तुम्ही काय बघताय? काही झालं तरी तुम्ही माझ्या सुना आहात, त्यामुळे तुम्ही मला मदत करायचीच. सेलिब्रेशन तुमचं आहे ना, मग कामं पण तुम्हीच करा. आजी, आले जरा. आजी तू